नमस्ते. अन्वेषण लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज कोल्हापूर विकासवाडी येथे गरुड झेप अकॅडमीच्या वतीने स्कॉलरशिप परीक्षेचं आयोजन केलं होतं आणि या संदर्भात आमच्याकडे बोलण्यासाठी या गरुड झेप अकॅडमीचे संचालक माननीय प्राध्यापक डॉक्टर सोनवणे सर आहेत. सर, खूप चांगला मोठा प्रतिसाद पालकांचा विद्यार्थ्यांचा मिळाला. याबाबतीत आपण काय सांगाल? बघा, आज स्पर्धा परीक्षेच्या जगामध्ये विद्यार्थी जेव्हा सरकारी नोकरीचं स्वप्न पाहतो आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येकालाच त्या ठिकाणी संधी मिळते असं नाही आहे. प्रत्येकाला ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला संधी मिळावी म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो आणि विद्यार्थी घडला पाहिजे, त्याच्या आईवडिलाचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे यासाठी स्पर्धा परीक्षा होती. आणि कोल्हापूर विभागामध्ये भरपूर विद्यार्थ्यामध्ये टॅलेंट आहे, त्यांच्यात करण्याची क्षमता आहे, पण त्यांना योग्य प्लॅटफॉर्म भेटत नाही, योग्य मार्गदर्शन भेटत नाही. मध्येच विद्यार्थी शिक्षण सोडतात. 1 वर्ष 2 वर्ष केल्यानंतर त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेतून बाहेर पडतात. हे न करता जो रेग्युलर करेल, स्पर्धा परीक्षेत टिकून राहील, तो रिझल्ट भेटतो. म्हणून आमचा प्रयत्न आहे या भागातील हजारो विद्यार्थी जे गरुड झेपच्या माध्यमातून आतापर्यंत 6,000 विद्यार्थी गव्हर्नमेंट जॉबला लागलेत, त्यात औरंगाबाद आणि पुणेमध्ये येऊन सुद्धा इथल्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आणि त्या ठिकाणी ते नोकरीला लागून पोचलेत. तेच विद्यार्थी इथून घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर, या पाठीमागचं तुमचं नेमकं उद्दिष्ट काय आणि संस्था कधी स्थापन झाली? असं कोणतं एक तुमच्यासमोर हे होतं की जेणेकरून या मार्गाला आपण जावं असं तुम्हाला वाटलं? बघा, माझं पहिल्यापासूनचं एक स्वप्न आहे. 2009ला आम्ही गरुड झेप अकॅडमीची स्थापना केली आणि एक स्वप्न मनाशी उराशी धरलं होतं की महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये सरकारी नोकरीवरती आमचे विद्यार्थी असावेत. आणि आता 6,000 विद्यार्थी गव्हर्नमेंट जॉबला बनलेत. मी जर जम्मू काश्मीरला फिरायला गेलो तर मला तिथले माझ्या आर्मीचे विद्यार्थी भेटतात. मी कोणत्याही राज्यात गेलो तिथले नेव्ही एअरफोर्सचे विद्यार्थी भेटतात. महाराष्ट्राचे असं कुठलंही आता तालुका राहिलेला नाही आहे की तिथल्या तालुक्याला आमचे पोलीस बनलेले विद्यार्थी नाही आहेत, PSI बनलेले विद्यार्थी नाही आहेत. कारण असं आहे की दिवसेंदिवस निकाल त्या ठिकाणी वाढला. आत्ताच झालेल्या पोलीस भरतीमध्ये 300 विद्यार्थी गरुड झेपचे पोलीस झालेत. नेव्हीमध्ये 250 विद्यार्थी मागच्या MRSSRमध्ये लागलेत. या माध्यमातून प्रत्येक भागात घरातला गावातला एक तरी विद्यार्थी गरुड झेपचा विद्यार्थी नोकरीला असावा हे आमचं स्वप्न आहे. आत्ताच मी आपल्या ह्याच्यामध्ये बघितलं की आपलं एक आत्मचरित्र आहे, वाया गेलेलं पोर. हे म्हणजे यातून तुम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळाली का? खरं तर वाया गेलेलं पोर हा माझ्या मनावरती कोरलेलं एक वाक्य आहे. ज्यावेळेस मी काहीच करत नव्हतो किंवा मी शिक्षणामध्ये येईल की नाही येईल अशी गॅरंटीसुद्धा नव्हती, तेव्हा मला लोक वाया गेलेले म्हणायचे. मग नंतर मी स्वतः अभ्यास करून, स्वतःवरती प्लॅन करून, काही जणांचं मार्गदर्शन घेऊन, माझ्या शिक्षकांचं मार्गदर्शनाखाली मी स्वतःला घडवलं आणि आता लाखो विद्यार्थी घडवतो आहेत. या पुस्तकातून मुलांना प्रेरणा मिळावी त्यासाठी मी ते लिहिलेलं आहे. आणि नक्कीच आजपर्यंत या पुस्तक वाचल्यामुळे 40 ते 45 जणांच्या आत्महत्या थांबल्या. मला गर्व आहे की विद्यार्थी काहीही करू शकतो आणि या विद्यार्थ्यामध्ये खरंच खूप दडलेलं असतं, ते बाहेर काढायचं आहे. आता एक गोष्ट आपण बोललात की ह्या विद्यार्थ्यांमध्ये खूप दडलेलं असतं, पण ह्याची आपली बघण्याची भूमिका नेमकी शिक्षकाची कशी पाहिजे? मला तरी वाटतं की प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थ्याकडे पॉझिटिव्हपणे पाहिलं पाहिजे. आजचे विद्यार्थी टिकत नाही शिक्षण क्षेत्रात, घरी राहण्यामध्ये त्यांना रमतात. त्यांना टिकून ठेवून त्यांचे मानसिकता क्लिअर करून, मोटिवेशन करून जर त्यांना ठरवलं तर कदाचित 3 वर्षाच्या आत सरकारी नोकरी मिळते म्हणजे मिळते. हे माझा अनुभव आहे. आणि स्पर्धा परीक्षेचा नियम जो टिकला तो सरकारी नोकरीला लागला. या नियमाने आमच्या शिक्षकांनी प्रयत्न करावेत आणि विद्यार्थ्यांनी मनात एक ठरवून त्या ठिकाणी ठरवा की मला हे करायचं तर करायचं. खूप चांगलं सर. आत्ताच सरांच्याबरोबर पूर्ण केलं आणि शेवटचं सर, एक विद्यार्थ्यांना आपण काय महत्त्वाचा सल्ला द्याल? मला एक विद्यार्थ्यांना आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सांगायचं आहे. आपल्या आईवडिलाची स्वप्न पूर्ण करा. आत्मविश्वास ढळू देऊ नका. तुम्ही काहीही करू शकतात. आज जरी तुम्हाला 10वीला 10 त्या ठिकाणी 40% पडले असतील, 50% पडले असतील, पण तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही कोणत्याही परीक्षा देऊ शकतात. त्यामुळे आत्मविश्वास आणि ठरवण्याची वृत्ती मनात बाळगा, नक्कीच तुम्ही पुढे जाल. आपल्या एक शेवटची टॅगलाईन आहे, पंख आम्ही देतो, ओढण्याची बळ उंच भरारी तुम्ही घ्या. हे नेमकं आपल्याला सुचलं कसं? सर, कदाचित प्रत्येक विद्यार्थ्याला आपण त्याच्या लक्ष्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला प्रेरित ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे.
आणि विद्यार्थी नक्कीच उंच उडी घेऊ शकतात, फक्त त्यांना त्यांचे टार्गेट दाखवावे लागतात. आम्ही ते नक्कीच करतो. तर हे होते गरुड झेप अकॅडमीचे संचालक प्राध्यापक डॉक्टर सोनवणे सर. खूप सरांशी चांगल्या प्रकारची आज मुलाखत झाली आणि कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी आमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की या गरुड झेपच्या माध्यमातून आपली स्वप्न साकार करा आणि आपल्या पालकांना खुश ठेवा. सर नमस्ते. धन्यवाद.